नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिथिल आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सो आज जेव्हा आपण हे सेशन रेकॉर्ड करत आहोत तेव्हा आत्ता जस्ट बातमी आलेली आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि या तारखा आहेत 13 सप्टेंबर 2020 रोजी आपली MPSC पूर्व परीक्षा होते. याच्याचबरोबर जी कंबाईनची एक्झाम आहे ती 11 ऑक्टोबरला होणार आहे आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आहे ती 1 नोव्हेंबरला होणार आहे. सो या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही प्रचंड अभ्यास केलेला आहे, तुम्ही सतत प्रवाहात आहातच आणि याच्याच बरोबर मिथिल IASच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमच्या तयारीमध्ये कुठलाही खंड पडू आम्ही दिलेला नाही. आत्तापर्यंत आपण इंडियन पॉलिटीचे लेक्चर्स रेकॉर्ड करत होतो आणि त्याच्याच बरोबर तुम्ही सगळ्यांनी खूप विनंती केलेली आहे की इकॉनॉमीचे सेशन सुद्धा याच्या बरोबरच होऊ द्यात, म्हणजे सायमल्टेनियसली आपण इकॉनॉमीचे सेशन सुद्धा पाहणार आहोत. सो आता या सेशनमध्ये आपण पूर्ण जे सिलेबस आहे ते कव्हर करणार आहोत का, तर नाही. ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत किंवा ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या आपण इथे कव्हर करणार आहोत. आणि याच्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेली आहे की 25 जून 2020 रोजी ऑनलाईन बॅच आम्ही सुरू करत आहोत. ही ऑनलाईन बॅच जी आहे ही रिदान अकॅडमीच्या टायटल खाली आम्ही सुरू करत आहोत. रिदान अकॅडमी आणि मिथिल IAS अकॅडमी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे आणि या उपक्रमात यशदा आणि SISC मुंबई, म्हणजे यशदा पुणे आणि SISC मुंबई, हे जे SISC आणि यशदा हे जे आहेत हे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाच्या संस्था आहेत, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यातले जे फॅकल्टीज आहेत, जे नामी फॅकल्टी आहेत ते सगळे तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. याच्याचबरोबर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पुण्याला येणं शक्य नाही आहे, मुंबईला येणं शक्य नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी तुमच्या घरपोच आम्ही सेवा पुरवत आहोत. या बॅचचा लाभ घ्यावा. याची जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल की याची काय डिटेल आहे, याच्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे की याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. ही बॅच संध्याकाळी 6 ते 8 किंवा 6 ते 8:30 पर्यंत चालणार आहे रोज आणि लाईव्ह सेशन असणार. आता काही मुलांचा हा प्रश्न असतो की जर हे लाईव्ह सेशन आम्ही मिस केले तर याचं पुन्हा प्रसारण होईल का, तर हो, हे 3 दिवसासाठी सतत स्ट्रीमिंग राहणार आहेत. म्हणजे तुमचं जर सेशन मिस झालं तर तुम्ही या बॅचला पुन्हा एकदा पाहू शकता. सो रजिस्ट्रेशन करून घ्या. स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिसतील किंवा याची जी ॲड आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. त्याच्याचबरोबर जे मिथिल IAS अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत याच्यावर सुद्धा तुम्ही याबद्दल डिटेल घेऊ शकता. सो आज आपण इंडियन इकॉनॉमीचं सेशन रेकॉर्ड करणार आहोत, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना हे जे एक घटक आहे, हा जो एक आपला अर्थव्यवस्थेचा घटक आहे, याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. या संदर्भात काहीही डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील बॅचच्या संदर्भात किंवा काहीही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर, याच्याचबरोबर टेलिग्रामवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. सो या सगळ्या संधीचा लाभ घ्या. ही खूप महत्त्वाची संधी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. सो पाहूया आपल्या इंडियन इकॉनॉमीचा सेशन. आणि या सेशनमध्ये हे लक्षात घ्या की बघा, जेव्हा तुम्ही इंडियन इकॉनॉमीबद्दल चर्चा करता तेव्हा इंडियन इकॉनॉमीबद्दल एक महत्त्वाचा संदर्भ हा लक्षात ठेवा की याचे जे संकल्पना आहेत, या संकल्पना ज्या ट्रेडिशनल, जे पारंपरिक आपण वाचतो ते तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला न्यूजपेपरमधून येणारे जे अपडेट्स आहेत ते सुद्धा पाहायचे असतात. आणि या न्यूजपेपरमध्ये मग काही विशेष से शब्दावली वापरली जाते आणि बेसिकली ती आपल्याला कळत नाही. या विशेष शब्दावली बद्दल इथे चर्चा एकदा करूया. म्हणजे अर्थव्यवस्था सुरू करण्या अगोदर जे बेसिक ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे ते काय आहे ते पाहूया. सो याला आपण इंडियन कोटेशन आणि आंतरराष्ट्रीय कोटेशन या दोघांमध्येही पाहूया. बघा, जेव्हा आपण म्हणतो की आपल्या GDPची जी गणना आहे ही काही बिलियनमध्ये, काही मिलियनमध्ये झालेली आहे, किंवा आपण म्हणतो की आपल्या भारताची लोकसंख्या बिलियन्समध्ये आहे, भारत खूप मोठा पॉप्युलेटेड देश आहे, तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की हे ॲक्च्युली लाख करोडमध्ये किती असतात. तर याच्यासाठी ही एक संकल्पना लक्षात ठेवा की 10 लाख जेव्हा आपण म्हणतो, मग हे रुपये असू शकतात, डॉलर असू शकते, किंवा पूर्ण वस्तू आणि सेवांची गणना असू शकते, लोकसंख्येची गणना असू शकते. 10 लाख म्हणजे किती? 1 मिलियन. 1 करोड म्हणजे 10 मिलियन, 10 करोड म्हणजे 100 मिलियन आणि 100 करोड म्हणजे 1 बिलियन. पहिले तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार नाही आहोत की अर्थव्यवस्थेची व्याख्या काय आहे किंवा अर्थव्यवस्थेचे प्रकार किती आहेत, याच्या शाखा किती आहेत, हे सगळं तुम्ही वाचून झालेलं आहे, तुम्हाला पाठांतर
आहे, ठीक आहे. याचे क्षेत्र वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. या सेशनमध्ये आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा जो वर्तमान परिस्थिती आहे जीडीपीच्या संदर्भात त्याला समजून घेणार आहोत. याच्याच बरोबर जे जीडीपीच्या संदर्भात गणना विधी आहेत, म्हणजे जीडीपी काउंट करायच्या ज्या पद्धती आहेत याबद्दलही आपण इथे डिस्कशन करणार आहोत. याच्याच बरोबर जीडीपीच्या ज्या ट्रेडिशनल कॉन्सेप्ट आहेत याबद्दलही आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर आज आपल्या या महत्त्वाच्या डिस्कशनला सुरू करूया. इथे आपण जसं पहा, इथे जसं आपण पाहताय की जीडीपी किंवा अर्थव्यवस्था, पूर्ण अर्थव्यवस्थाच म्हटला तर हा एक असा सब्जेक्ट आहे जो डिसिप्लिन सब्जेक्ट मानला जातो. आणि त्याच्यासाठी यामध्ये आज आपण ज्या संकल्पना शिकणार आहोत त्या कोणत्या कोणत्या आहेत तर जीडीपी, जेएनपी, एनडीपी, एनएनपी आणि त्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या ज्या संकल्पना आहेत त्याबद्दलही आपण इथे चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो आता हे जे सकल देशांतर्गत उत्पादन आहे, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो किंवा जीडीपी असं म्हणतो, त्याची व्याख्या काय याला आपण पाहूया. बघा, अर्थव्यवस्थेच्या कुठल्याही टॉपिकची सुरुवात व्याख्येने होत असते किंवा असं म्हणा की कोणताही जो शिस्तबद्ध सब्जेक्ट असतो म्हणजे डिसिप्लिन सब्जेक्ट असतो त्याची सुरुवात बेसिकली व्याख्येने होत असते. याची व्याख्या काय आहे यावर आपण एकदा चर्चा करूया. सो असं म्हटलं जातं की एका आर्थिक वर्षात, ठीक आहे. आता भारताचं आर्थिक वर्ष कोणतं आहे? भारताचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. आता याच्या संदर्भात लगेचच तुमचे 2 प्रश्न तयार झालेले आहेत आणि होमवर्क करायला सुरू करा. या अगोदर जे विद्यार्थी मिथिल IAS अकॅडमीची व्हिडिओ सिरीजमध्ये कंटिन्यू जोडले गेलेले आहेत आणि जे होमवर्क आम्ही देतो किंवा जे काम तुम्हाला सांगितलं जातं की याचं उत्तर शोधा, त्याचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लगेचच उत्तरं देता, त्या सगळ्यांचं अभिनंदन. अशाच प्रकारे तुम्ही या उपक्रमात सहभागी होत राहा आणि अशाच प्रकारच्या हार्डवर्कमुळे, स्मार्टवर्कमुळे आपण नक्कीच अधिकारी होऊ. सो आर्थिक वर्षाबद्दल 2 प्रश्न मी तुम्हाला विचारते. एक, भारताचं आर्थिक वर्ष मार्च ते एप्रिल का आहे? ठीक आहे. किंवा एप्रिल ते मार्च काय, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष का आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, आरबीआयच्या आर्थिक वर्षात आरबीआयने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यावर्षी काही महत्त्वाचे बदल घडवून आणलेले आहेत. ते बदल काय आहेत जरा शोधून बघा. ठीक आहे. यानंतर देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत, आता भौगोलिक सीमा म्हणजे भारताची भौगोलिक सीमा जर आपण बघितली तर कुठली भौगोलिक सीमा आहे बघा, इथून जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात टू अरुणाचल प्रदेश ही आहे भारताची भौगोलिक सीमा. ठीक आहे. आता या भौगोलिक सीमेमध्ये जर आपण पाहिलं तर याला आपण एका सर्कलमध्ये आपण पाहूया. बघा, इथे असलेला बंगालचा उपसागर आणि इथे असलेला अरबी समुद्र, याच्यात सुद्धा जे आपण प्रोडक्शन करतो याला देखील आपण जीडीपी मध्ये काउंट करतो. ठीक आहे. आणि यामध्ये मग किती प्रोडक्शन, तर भारताच्या समुद्री सीमेमध्ये 12 नॉटिकल मिल इतकं जे समुद्री क्षेत्र आहे हे भारताच्या भौगोलिक सीमेअंतर्गत काउंट केलं जातं. बरोबर आहे. आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र जे आहे ते आहे 200 नॉटिकल मिल, 200 नॉटिकल मिल. ठीक आहे. त्याच्याच बरोबर याच्या व्यतिरिक्त जर आपण आता म्हणतोय की आपण सॅटेलाइटशी कनेक्टेड आहोत. ठीक आहे. आता तुम्ही ऑनलाईन सेशन पाहताय म्हणजे काय, तुम्ही सॅटेलाइटशी कनेक्टेड आहात. तर हे सॅटेलाइटद्वारे, सॅटेलाइटच्या माध्यमातून जे उत्पादन आपण करत आहोत त्याला देखील आपण या भौगोलिक सीमेअंतर्गत या संकल्पनेमध्ये सामील करताना जीडीपी मध्ये काउंट करत असतो. आलं लक्षात? याच्याच बरोबर या देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवा. सो अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय की जे उत्पादनाच्या साखळीत मध्यवर्ती वस्तू आहेत त्यांचा आपण गणना करणार नाही आहोत, तर जे वस्तू आणि सेवा अंतिम म्हणजे फायनल स्टेजमध्ये आहेत, ज्या बनून पूर्ण झालेल्या आहेत आणि कन्झम्पशनसाठी किंवा विकण्यासाठी तयार आहेत, निर्यातीसाठी तयार आहेत, त्या वस्तू आणि सेवांचं आपण आर्थिक मूल्य इथे काउंट करत असतो. म्हणजे त्यांचं आर्थिक मूल्य, मॉनेटरी व्हॅल्यू किती आहे ती आपण इथे काउंट करत असतो. आलं लक्षात? सो जीडीपीची व्याख्या जर आपण बघितली तर ती अशा प्रकारे आपल्याला दिसते की एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांचे आर्थिक मूल्य म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन होय. ठीक आहे. याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता या कॉन्सेप्टला पुढे आपण डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. आता हे जी जीडीपी आहे या जीडीपीच्या व्याख्येवरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जीडीपी ही उत्पादन आधारित संकल्पना आहे.
नाही माहिती असेल तर लिहून घ्या की जीडीपी उत्पादन आधारित संकल्पना आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की उत्पादन कोणाद्वारे केलं गेलं यापेक्षा अधिक या गोष्टीवर भर दिला जातो की काय उत्पादन केलं गेलं किंवा कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं गेलं आणि किती, क्वांटिटी. ठीक आहे, इट्स अबाउट क्वांटिटी. जीडीपी इज अबाउट क्वांटिटी. सो वस्तू आणि सेवा आधारित ही संकल्पना आहे, नागरिक आधारित संकल्पना नाही. मग नागरिक आधारित संकल्पना कोणती आहे याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत. आता पाहूया. आता असं लक्षात घ्या की जेव्हा आपण म्हटलं की किती उत्पादन केलं गेलं, याच्यासाठी असं लक्षात घ्या की भारतात राहणारे किंवा भारताच्या सीमेअंतर्गत राहणारे जे विदेशी नागरिक आहेत है ना, या नागरिकांकडून केले गेलेले जे उत्पादन आहे ते देखील आपण जीडीपी मध्ये जोडतो, काउंट करतो. ठीक आहे, याला आपण काय करतो? प्लस करतो, ऍड करतो. ठीक आहे, एक्झाम्पल म्हणून बघा की जसं फवाद खान किंवा अदनान सामी यांच्यासारखे अनेक गायक, अनेक ऍक्टर हे भारतात कार्यरत असतात. ठीक आहे, आपण यांचं उदाहरण का घेतलं? कारण हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं पडेल. ठीक आहे, आता हे पाकिस्तानी नागरिक किंवा कॅनडाचे नागरिक जे आहेत हे भारतात राहून है ना, भारतात राहून हे काय करतात? हे उत्पादन करत असतात. आता हे भारताचे नागरिक नाहीत, पण भारताच्या भूमीवर किंवा भारताच्या संदर्भात हे उत्पादन करताना आपल्याला दिसतात. मग अशा वेळेला काय करायचं की अशा वेळेला यांच्याद्वारे केलं गेलेलं उत्पादन जे आहे हे देखील आपण जीडीपी मध्ये काउंट करत असतो. आलं लक्षात? यानंतर काही भारतीय नागरिक देखील बाहेर कार्यरत असतात. फॉर एक्झाम्पल विदेशात राहणारे जे भारतीय नागरिक आहेत कोण कोण आहेत? समजा प्रियंका चोपडा बरोबरच दीपिका पादुकोण है ना, किंवा जॅग्वार कंपनीचे मालक टाटा जे आहेत त्यांची जी जॅग्वार कंपनीचं प्रोडक्शन आहे ते कुठे होतं? भारताच्या बाहेर. ठीक आहे, मग विदेशात राहणारे जे भारतीय आहेत त्यांच्याकडून जे उत्पादन केलं गेलं ते देखील इथे अप्लाय होईल का? तर नॉट ॲप्लिकेबल, ते इथे गृहीत धरलं जात नाही. जीडीपी काउंट करताना आपण विदेशात राहणारे जे भारतीय आहेत त्यांच्याद्वारे उत्पादन केलं गेलेलं आहे ते काउंट केलं जाणार नाही. सो अशा प्रकारे लक्षात घ्या की फक्त भारताच्या सीमेअंतर्गत, देशाच्या सीमेअंतर्गत कोणीही जरी उत्पादन केलं असलं, कोणीही आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असल्या तरीही त्याला जीडीपी मध्ये काउंट केलं जातं. याचा अर्थ असा आहे की हे वस्तू आधारित, सेवा आधारित संकल्पना आहे, नागरिकता आधारित संकल्पना नाही. आलं लक्षात? पुढे जाऊया. आता याची जी गणना विधी आहे, जीडीपी काउंट करण्याची जी पद्धती आहे ती 3 प्रकारे आपल्याला दिसते. एक खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत. आलं लक्षात? दुसरी उत्पादन पद्धत किंवा प्रोडक्शन मेथड, आणि तिसरी आय पद्धत किंवा उत्पन्न पद्धत, इन्कम पद्धत. ठीक आहे, दिस इज उत्पन्न पद्धत. ठीक आहे, सो खर्च पद्धत, उत्पादन पद्धत आणि आय पद्धत किंवा उत्पन्न पद्धत. ठीक आहे, आता यामध्ये सगळ्यात पहिले तर काय? यामध्ये सगळ्यात पहिले यांचे जे फॉर्म्युले आहेत यांना पाठांतर करण्याचा प्रयत्न करा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या फॉर्म्युलांना आपण 1 बाय 1 एक एक करून इथे समजणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे, सो C प्लस G प्लस I प्लस X मायनस M हा फॉर्म्युला आहे व्यय पद्धतीचा किंवा खर्च पद्धतीचा. ठीक आहे, याला लक्षात ठेवण्यासाठी आपण म्हणतो चिगझम याला म्हटलं जातं लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, याच्याच बरोबर उत्पादन पद्धत जी आहे यामध्ये सर्व वस्तू आणि सेवांचे ग्रॉस व्हॅल्यू एडिशन GVA. ठीक आहे, यांचं ॲग्रिगेट केलं जातं. ॲग्रिगेट म्हणजे काय? सिग्मा म्हणजे काय? ग्रँड टोटल. यांचं सकल एकूण त्यांची टोटल केली जाते. सर्व वस्तू आणि सेवांचे GVA प्लस कर आणि मायनस सबसिडी. अशा प्रकारे उत्पादन पद्धतीला काउंट केलं जाते किंवा या पद्धतीने जीडीपी काउंट केलं जातं. आलं लक्षात? आणि उत्पन्न पद्धतीमध्ये W प्लस I प्लस P प्लस R अशा प्रकारे याला काउंट केलं जातं. आता हे लक्षात घ्या की हा जो फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसतो आहे या फॉर्म्युलाला आपण याच सेशनमध्ये जो 2019-20चा इकॉनॉमिक सर्वे आहे त्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये शोधणार आहोत की कशा प्रकारे आपली जीडीपी काउंट केली गेली. बघा, एक्साइटेड आपलं सेशन होणार आहे, एक्सक्लुझिव्ह सेशन आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे, सो पाहूया की हे सगळं काय आहे. C म्हणजे काय, G म्हणजे काय, I X M GVA म्हणजे काय है ना, या सगळ्याचा आता चर्चा करूया. सो सगळ्यात पहिले पाहूया व्यय पद्धत किंवा उत्पादन खर्च पद्धत है ना, एक्सपेंडिचर मेथड. जीडीपी गणनेचं जे एक्सपेंडिचर मेथड आहे याला सगळ्यात पहिले आपण इथे पाहून घेऊया.
याचा फॉर्म्युला आपण बघितला होता C प्लस I प्लस G प्लस X मायनस M, बरोबर आहे. यामध्ये C म्हणजे काय? C म्हणजे जे खाजगी उपभोग आहेत. खाजगी उपभोग कोण करणार? आपण. जे फायनल कन्झ्युमर म्हणजे तुम्ही आणि आम्ही, हे जे फायनल कन्झ्युमर आहेत यांनी जी डिमांड जनरेट केलेली आहे किंवा जे कन्झम्पशन आपण केलेलं आहे, जो उपभोग आपण केलेला आहे त्याला इथे काउंट केलं जातं. आणि यामध्ये कच्चा माल किंवा अपूर्ण उत्पादन जे आहे हे ग्राह्य धरलं जात नाही. कच्चा माल आणि अपूर्ण उत्पादन कशा प्रकारे? एक्झाम्पल म्हणून बघा, रॉ रबर जे असतं ते तुमच्या प्रोडक्शनच्या सायकलमध्ये आहे तर त्याला काउंट केलं जाणार नाही. स्टील जे आहे ते देखील काउंट केलं जाणार नाही. फक्त अंतिम उत्पादने जी उत्पादित होऊन निर्यातीसाठी किंवा विकण्यासाठी तयार आहेत त्यांनाच आपण काउंट करतो. याच्याच बरोबर I स्टँड्स फॉर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. ठीक आहे. गुंतवणूक कशाची? की तुम्ही एखादं घर विकत घेतलं, गृहक्रय, ठीक आहे, किंवा एखादी बिल्डिंग विकत घेतली, काही भांडवलामध्ये आपण गुंतवले, फॉर एक्झाम्पल शेअर, बॉन्ड, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड एक्सेट्रा. सो अशा प्रकारची जी गुंतवणूक आहे त्याला देखील इथे काउंट केलं जातं. याच्याच बरोबर सरकारी खरेदी. आता सरकारने जर एखादं खरेदी केली, फॉर एक्झाम्पल तुम्ही हेलिकॉप्टर्स घेतले किंवा मिसाईल्स घेतले किंवा रणगाडी विकत घेतले, तर अशा प्रकारे जी खरेदी केली जाते त्याला इथे काउंट केलं जातं. ही सरकारचा खर्च. आणि याच्याबरोबर सरकारला दुसरा खर्च काय? जे अधिकारी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांचं जे वेतन दिलं जातं ते देखील इथे काउंट केलं जातं. यामध्ये लक्षात ठेवा, योजना खर्च जो आहे हा काउंट केला जात नाही. योजना अंतर्गत झालेला खर्च इथे काउंट केला जात नाही. ठीक आहे. याच्यानंतर भारतात उत्पादित केलेल्या वस्तू, ठीक आहे, ज्या निर्यात केल्या जात असतील त्या निर्यातीमुळे देखील GDP मध्ये भर पडेल. म्हणजे काय? की ज्या वस्तू भारतात उत्पादित केलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू आणि सेवांना आपण इथे काउंट करणार ज्या निर्यात देखील केल्या जातात. ठीक आहे. आणि M म्हणजे काय? ज्या वस्तू आयात केल्या गेल्या. आयात केल्या गेल्या म्हणजे काय? ज्याचं उत्पादन भारतात झालं नाही. मग याला आपण काय करणार? याला आपण मायनस करणार. या X मधून M ला आपण मायनस करणार, तेव्हा आपल्याला मिळणार आपली GDP. ठीक आहे. सो CIG प्लस X मायनस M अशा प्रकारे हे खर्च पद्धत आहे. याचं हे सूत्र आपल्याला इथे दिसतं. ठीक आहे. आता मला सांगा की भारतीय अर्थव्यवस्थेची जी GDP आहे त्याची गणना पद्धत सरकारच्या दृष्टीने कुठली आहे? बघा बरं. इथे 2 सेकंदाचा ब्रेक याच्यासाठी घेतला कारण हा लाईव्ह लेक्चर नाही आणि तोपर्यंत तुम्हाला विचार करायचा चान्स मिळायला पाहिजे. मी म्हटलं कमेंट बॉक्समध्ये लिहा, तर तुम्ही पूर्ण सेशन पाहिल्यानंतर लिहाल, ज्यामध्ये मी उत्तर ऑलरेडी दिलेलंच असेल. राईट. सो इथे लक्षात घ्या की GDP गणना पद्धत जी भारतीय शासनाद्वारे यूज केली जाते ती आहे ही पद्धत एकूण मूल्यवर्धित पद्धत किंवा उत्पादन पद्धत, याला आपण प्रोडक्शन मेथड असंही म्हणतो. प्रोडक्शन मेथड. ओके. सो GDPची गणना पद्धत जी आहे ही उत्पादन पद्धतीवर आधारित असते. आणि मग मूल्यवर्धन म्हणजे काय? मूल्यवर्धन म्हणजे हे की मूळ किमतीत एकूण मूल्य जोडले जाणे याला म्हटलं जातं मूल्यवर्धन. म्हणजे हे की जेव्हा एखादा रॉ मटेरियल तयार होतो आणि त्याचं फायनल प्रोडक्शनच्या स्टेपपर्यंत येईपर्यंत जे मूल्य त्यात वर्धित होत जातं किंवा ॲडिशन होत जातं, व्हॅल्यू ॲडिशन जे होत जातं त्याला म्हटलं जातं मूल्यवर्धन. ठीक आहे. याला समजण्यासाठी एक ग्राफ आपण इथे आणलेला आहे. हे आहेत गहू आणि या गव्हाचं उत्पादन कोणी केलेलं आहे? शेतकऱ्याने. ठीक आहे. आता या शेतकऱ्याला जेव्हा हे उत्पादन केलं गेलं तेव्हा हा गहू जो आहे हा 8 रुपये प्रति किलो इतकं त्याचा खर्च झाला असं आपण गृहीत धरूया. हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता या गव्हाचं यांनी काय केलं? यांनी हा गहू एका फ्लोर मिलला विकला. फ्लोर मिल म्हणजे पिठाची गिरणी. एक मोठी कंपनी आहे जी गव्हाचं पीठ तयार करते, त्यांना हा गहू विकला. आणि मग जेव्हा हा शेतकरी या मिलला हा गहू विकेल तेव्हा तुम्हाला काय वाटतं? त्यांनी 8च रुपयाला हा गहू द्यायला पाहिजे का? नाही, है ना. कारण आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या खूप जास्त आहेत, त्यामुळे आपण कमीत कमी याचं व्हॅल्यू ॲडिशन करूया. मानून घ्या की त्यांनी हा गहू 10 रुपये प्रति kg विकला. आणि मग इथे तुम्हाला दिसलं की यांनी काय केलं? जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन दुसऱ्या साखळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मूल्यवर्धन केलेलं आहे ते किती रुपयाचं आहे? 2 रुपयाचं. आलं लक्षात? आता फ्लोर मिल काय करणार? पिठाची गिरणी जी आहे ही काय करणार? या पिठाच्या गिरणीत गव्हावर प्रोसेस करून जो पीठ तयार झालं ते या पिठाच्या गिरणीने 12 रुपयाला, 10 रुपयाला गहू घेतले आणि 12 रुपयाला
ब्रेड कंपनीला विकले. ठीक आहे, हे पीठ जे आहे हे ब्रेड कंपनीला त्यांनी विकलं आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं, या 10 आणि 12 मध्ये 2 रुपयाचं व्हॅल्यू एडिशन केलेलं आहे, म्हणजे मूल्यवर्धन केलेलं आहे. आता ही जी ब्रेड कंपनी आहे यांनी ब्रेड तयार केले. आता ब्रेड तयार करून तुमच्या घरी सकाळी दरवाजावर आणून ठेवलं, असं होतं का? नाही, है ना. मग काय केलं जाईल, हे होलसेल मार्केटमध्ये हे ब्रेड विकतील आणि हे ब्रेड मग होलसेल मार्केटमध्ये येईपर्यंत समजा याची किंमत झाली 14 रुपये एक पॅकेट. ठीक आहे, म्हणजे याच्यात जे व्हॅल्यू एडिशन झालं ते किती रुपयाचं झालं, 2 रुपयाचं. आता या होलसेल मार्केटने रिटेलरपर्यंत हे ब्रेड पोचवले आणि मग त्यांनी आपलं जे व्हॅल्यू एडिशन केलं ते किती होतं, 2 रुपये. 14 रुपयाचं जे पॅकेट होतं ते 16 रुपयाला यांनी विकलं आणि अशा प्रकारे इथेही 2 रुपयाचं व्हॅल्यू एडिशन झालं. ठीक आहे, आणि मग या रिटेलर शॉपने या रिटेलर माणसांनी जो फायनल कस्टमर आहेत म्हणजे आपण, यांना जेव्हा हे ब्रेडचं पॅकेट विकलं तेव्हा त्यांनी सगळे टॅक्सेस, त्यांचं प्रॉफिट वगैरे वगैरे ॲड करून याला 20 रुपयाला विकलं, म्हणजे टोटल व्हॅल्यू एडिशन किती झालं, 4 रुपये. आता मला सांगा, हा जो गहू इथून सुरू झाला होता उत्पादन व्हायला, तो त्याच्या अंतिम चेनपर्यंत पोहोचण्यासाठी किती रुपयाचं मूल्यवर्धन केलं गेलं, व्हॅल्यू एडिशन केलं गेलं. तर आपण काय करणार, प्रत्येक चेनमध्ये जे मूल्यवर्धन झालेलं आहे त्या प्रत्येक चेनच्या मूल्यवर्धनला आपण काउंट करणार आणि बघा किती झालंय ते 12 रुपये इथे मूल्यवर्धन आपल्याला दिसतंय. बघा 6, 8, 12. ठीक आहे, सो हे जे 12 रुपये आहेत त्याला आपण काय म्हणणार, ग्रॉस व्हॅल्यू एडिशन. काय म्हणणार, GVA. यालाच म्हटलं जातं काय, GVA. आणि मग आपण काय करतो, जेव्हा GDP काउंट करत असतो तेव्हा ॲग्रिगेट सिग्मा म्हणजे काय, ग्रँड टोटल ऑफ व्हॉट, सर्व वस्तू आणि सेवांचे जे ग्रॉस व्हॅल्यू एडिशन झालेले आहेत. कारण आपण काय म्हटलं की जे मध्ये बघा, ही आहे अपूर्ण उत्पादन, हे आहे अपूर्ण उत्पादन, हे आहे अपूर्ण उत्पादन, फायनल कस्टमरकडे येताना हे झालं अंतिम उत्पादन, खाजगी उपभोग. आलं लक्षात. आणि या वेळेला काय करणार की जे अंतिम वस्तू तयार होईपर्यंत ज्या चेनमध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन केलेलं आपल्याला दिसतं त्याला म्हटलं जातं GVA. आणि सर्व वस्तू आणि सेवा जोपर्यंत अंतिम ग्राहकापर्यंत किंवा खाजगी उपभोग करण्यासाठी जे चेनमध्ये व्हॅल्यू एडिशन केलं जातं त्याला म्हटलं जातं ग्रॉस व्हॅल्यू एडिशन. ठीक आहे, आणि मग प्लस कर आणि मायनस अनुदान म्हणजे सबसिडी. ठीक आहे, यानंतर आता या सूत्रानुसार जेव्हा जी आपल्याला GDP मिळाली ती कुठली मिळाली, ती चालू वर्षाच्या किमतीवर आधारित GDP आपल्याला मिळाली. मग या चालू वर्षाच्या किमतीवर आधारित जी GDP आहे त्याला आधार वर्षाच्या किमतीसह जेव्हा समायोजित कराल तेव्हा तुम्हाला मिळेल GDP किंवा रिअल GDP. ओके, आता हे सगळं काय आहे याला देखील आपण पाहूया. याच्या अगोदर पहा 2019-20चा जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्यामध्ये या GVAला तुम्ही कसं वाचाल ते बघा. म्हणजे जेव्हा आपल्याकडे इकॉनॉमिक सर्वे येतो तेव्हा आपण काय करतो, सगळ्या कोचिंग क्लासेसनी जे रिफाईंड मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्यावर तुम्ही अवलंबून असता. तुम्ही रिअल इकॉनॉमिक सर्वे विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत, कारण तुम्हाला सवय झालेली आहे स्पून फिडिंगची. आणि म्हणून काय होतं, म्हणूनच आपला रिझल्ट लांब 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 पळत राहतो आपल्यापासून. कारण आपण जर एखाद्या रेडीमेड मटेरियलवर अवलंबून राहिलं तर काय होणार, आपण त्याच्या डेप्थमध्ये जाऊ शकत नाहीत, आपण त्याच्या खोलीत जाऊ शकत नाही, सखोल अभ्यास आपला होत नाहीये. आणि मग सखोल अभ्यास न झाल्यामुळे एक्झामचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत. म्हणूनच हे टेबल मी इथे घेऊन आलेली आहे. बघा इथे तुम्हाला जो पहिला कॉलम दिसतोय याच्यावर लक्ष द्या. हा इकॉनॉमिक सर्वे आहे 2019-20चा आणि यात 18-19चे 17-18चे आकडे आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे, सो यामध्ये GVA ॲट बेसिक प्राइस मिळाला. या GVA ॲट बेसिक प्राइस म्हणजे काय की आधार वर्षावर आधारित जी ग्रॉस व्हॅल्यू एडिशन आहे हा आहे पहिला कॉलम. ठीक आहे, आणि यांचे आकडे इकडे बघा 18,493,686 हा आकडा इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे, यामध्ये काय केलंय की प्लस नेट टॅक्सेस ऑन प्रोडक्ट. ठीक आहे, आणि मग तिसऱ्या कॉलममध्ये बघा GDP काउंट करताना या पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमला ॲड केलेलं आपल्याला दिसतं. हे आहे उत्पादन पद्धती. म्हणजे भारताची GDP काउंट करण्याची जी शासकीय पद्धत आहे ती काय आहे,
उत्पादन पद्धती. लक्षात आलं? ठीक आहे. सो हे GDPचे आकडे इथे पाहिले तर तुम्हाला मिळेल 20,384 759 हा आहे आपला आकडा. हे एस्टिमेटेड, सेकंड एस्टिमेटेड. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट GDP हा इकडे दिसतोय. आणि मग याच्यावरून तुम्हाला एक प्रश्न पडेल की वाय गॅप. यामध्ये तुम्हाला हा गॅप का दिसतो आहे की GDP आणि GVA चे आकडे जर बघितले, GDP 20 लाख, GVA 18 लाख, हा गॅप काय? हा गॅप आहे नेट टॅक्सेसमुळे. नेट टॅक्सेस जे आहेत याला ॲड केल्या गेल्यामुळे GVA चे प्राइसेस, नेट टॅक्सेसचे प्राइसेस यांना ॲड केलं, यांची बेरीज केली तर काय होईल? हे GDP नेहमी GVA पेक्षा मोठी दिसणार. लक्षात आलं? इथे हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होईल की जर तुम्हाला हे विचारलं गेलं की GDP इज ग्रेटर दॅन GVA. करेक्ट? कारण त्यामध्ये GDP मध्ये GVA प्लस टॅक्सेस जे आहेत, नेट टॅक्सेस ऑन प्रोडक्ट जे आहेत हे ॲड केले जातात, म्हणून याची किंमत नेहमी मोठी असणार. लक्षात आलं? जाऊया पुढे. बघा आता GDPची गणना पद्धती 2 जी आहे ती काय आहे? उत्पन्न विधी. उत्पन्न विधी म्हणजे काय? उत्पन्न, आता बघा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कशा प्रकारे असू शकतं? एक, त्याला वेतन मिळत असेल, सॅलरी. ठीक आहे. मग हे दिवसाचं दिहाडी पण असेल किंवा मासिक पण असेल, तिमाही असेल किंवा वार्षिक असेल वेतन. ठीक आहे. व्याज म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्याला एखादं भांडवल दिलं तर त्यावर मिळणारं व्याज. आणि लाभ म्हणजे काय? एखादा बिझनेस जर तुम्ही करत असाल तर त्यावर मिळणारा लाभ. आणि जर तुमच्याकडे तुमचं सदन, तुमचं गृह आहे आणि तुम्ही त्याला लीजवर दिलेलं आहे तर त्यातून मिळणारं जे रेंट आहे, भाडं आहे, त्यामधून तुम्हाला उत्पन्न मिळत असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे उत्पन्न असतं ते 4 प्रकारचं असू शकतं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलं 5वं उत्पन्न तुम्हाला आठवतं का? बघा. ठीक आहे. एका व्यक्तीचे उत्पन्न किती प्रकारचे असू शकतात? 4 प्रकारचे. आणि मग हे वेजेस या इंटरेस्ट या प्रॉफिट आणि रेंट यांना ॲड केलं तर आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं उत्पन्न विधीचं सूत्र. आपल्याला मिळत असतं उत्पन्न विधीचं सूत्र. या उत्पन्न विधीचा उपयोग काय असतो? ब्लॅक मनी जी आहे या ब्लॅक मनीला शोधण्यासाठी बेसिकली या विधीचा उपयोग केला जातो. कसा ते तुम्हाला त्या बॅचमध्ये सांगेन, ज्या बॅचला तुम्ही जॉईन होणार आहात. 25 जून 2020 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत, 8 ते 8:30 वाजेपर्यंत ऑनलाईन बॅचेस सुरू होत आहेत. याचा लाभ घ्या. ठीक आहे. याच्याच बरोबर जे इतर कॉन्सेप्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत? रिअल GDP, नॉमिनल GDP, आधार वर्ष आणि GDP डिफ्लेटर. डिफॉल्टर नाही आहे, डिफ्लेटर, GDP डिफ्लेटर. ठीक आहे. सो ह्या सगळ्या कॉन्सेप्ट काय आहेत याला आता समजण्याचा प्रयत्न करूया. बघा GDP डिफ्लेटर. बघा. सो आधार वर्ष काय असतं ते पहिले लक्षात घ्या. आधार वर्ष म्हणजे हे की ज्या वर्षी कोणत्याही प्रकारची खूप मोठी उलाढाल झालेली नाहीये, म्हणजे किमतींमध्ये खूप मोठा फरक पडलेला नाहीये, नैसर्गिक संकट आलेलं नाहीये किंवा आर्थिक संकट आलेलं नाहीये, त्या वर्षीच्या स्थिर किमती जर असतील, त्या किमतींमध्ये खूप जास्त बदल झालेला नाहीये, अशा वर्षाच्या किमतींना आपण GDPच्या गणनेसाठी यूज करतो किंवा वापरतो, तेव्हा त्याला आधार वर्ष असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि मग आपण असं का करतो? तर अर्थव्यवस्थेच्या GDPच्या आधार वर्षात बदल जेव्हा केला जातो त्याचा अर्थ असा असतो की आपण पूर्ण अर्थव्यवस्थेच्या संरचनेतच बदल करत असतो. आणि असं करण्याचं कारण हे असतं की जागतिक अर्थव्यवस्थेशी आपल्याला सुसंगतता साधायची असते आणि आर्थिक डेटा जो आहे हा देखील अचूक मिळवायचा असतो, म्हणून आधार वर्षात बेसिकली बदल केला जातो. ठीक आहे. याच्याच बरोबर जे आता ही जे मंत्रालय आहे, केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, यांच्या अंतर्गत एक संस्था कार्यरत असते, CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, केंद्रीय सांख्यिकी संघटन. ही संकल्पना जी आहे ही आकडे एकत्र करून GDP काउंट करण्याचं कार्य करत असते. यांनी काय केलंय की 2011-12 हे जे आपलं आधार वर्ष आहे या आधार वर्षाला बदलून GDP गणनेसाठी 2017-18 हे आधार वर्ष करण्याचा विचार हे करत आहे. आता इथे एक लगेचच प्रश्न घ्या की या वर्षीचा इकॉनॉमिक सर्वे, या वर्षीच्या बजेटमध्ये आधार वर्ष काय होतं? यानंतर 2 महत्त्वाच्या संकल्पना, नॉमिनल GDP आणि रिअल GDP. आता नॉमिनल GDPची वर्थ जी आहे ही नेहमी हाय असते. याची जी डिजिट्स आहेत, याची जी संख्या आहे ती तुम्हाला नेहमी मोठी दिसते. याचं कारण काय असतं? याला आपण म्हणतो की फुगवलेल्या किमती, फुगवलेली GDP. तुम्ही नेहमी
विरोधी पक्षाचं क्रिटिक्स जर न्यूजमध्ये किंवा तुमच्या न्यूजपेपरमध्ये पाहत असेल तर तुम्हाला असं दिसेल की या किमती फुगवलेल्या आहेत, हा ना. तर याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की जेव्हा एका वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या किमती त्याच वर्षीच्या बाजारभावावर किंवा सद्य चालू किमतीवर मोजल्या जातात, तेव्हा प्राप्त जीडीपीचं जे मूल्य असतं त्याला नॉमिनल जीडीपी असं म्हटलं जातं, है ना. याला नॉमिनल जीडीपी म्हटलं जातं. याच्या ज्या किमती आहेत या बेसिकली आपल्याला फुगवलेल्या. आणि याच्यानंतर जी दुसरी संकल्पना आहे ती काय आहे? ती आहे रिअल जीडीपी. आता रिअल जीडीपी म्हणजे काय? जेव्हा एका वर्षात उत्पादित वस्तू व सेवांच्या किमती आधार वर्षाच्या किमतीवर किंवा स्थिर किमतीवर मोजल्या जातात, तेव्हा जी प्राप्त जीडीपीचं मूल्य असतं त्याला वास्तविक जीडीपी असं म्हटलं जातं. आणि ऑब्व्हियसली जर आपण चालू किमतींवर मूल्य जीडीपीच्या गणना केल्या किंवा जीडीपीचं मूल्य पाहिलं तर याच्यात इन्फ्लेशन किंवा चलनवाढ समाविष्ट असेल, त्यामुळे याची जी वर्थ आहे ती हाय असते. आणि याच्यातून जर इन्फ्लेशन मायनस केलं तर काय होईल? याची जी वर्थ आहे ही कमी झालेली आपल्याला आढळेल. आता या दोन्ही कॉन्सेप्टना फक्त पुस्तकात न वाचता ग्राफच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न आपण इथे करूया. बघा, याच्यासाठी मी एक चित्र तुमच्यासाठी आणलेलं आहे. एकच ॲपल तुम्हाला इथे दिसतंय. आता या ॲपलवरून आपण पाहूया. बघा, असं लक्षात घ्या की 2017 या वर्षात तुम्ही टोटल आपल्या देशातल्या सगळ्या संसाधनांचा उपयोग करून 5 सफरचंदांची निर्मिती केली 2017. म्हणजे काय झालं की ही झाली तुमची 2017ची जीडीपी. ठीक आहे. पण 2017ची जीडीपी 5 सफरचंद असणार आहेत की त्या सफरचंदांचं आर्थिक मूल्य असणार आहे? तर यांचं आर्थिक मूल्य असणार आहे म्हणजे पर ॲपल 15 रुपये. याप्रमाणे 5 ॲपल 75 रुपये. 2017ची जीडीपी किती झाली? 75 रुपये. ठीक आहे. आणि मग काय झालं की 2020 येता येता आपण सगळ्या संसाधनांचा उपयोग करून देखील 3 ॲपल प्रोडक्शन करू शकलो, 3 ॲपल प्रोड्यूस करू शकलो. आता इथे पाहिलं आणि इथे पाहिलं तर लगेच लक्षात येत आहे की यांचं जे अंकन आहे, यांचं जे लेखांकन आहे किंवा जीडीपी आहे किंवा आपलं प्रोडक्शन आहे ते कमी झालेलं आहे. मग किती कमी झालेलं आहे? तर 2 ॲपलनी कमी झालेलं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे जे आहे याचा बाजारभाव, सध्याचा बाजारभाव किती आहे? 20 रुपये. म्हणजे सध्याची जीडीपी किती झाली? नॉमिनल जीडीपी ॲट करंट प्राइस 60 रुपये. मग आपण म्हटलं की 2017च्या तुलनेत जी 75 रुपये जीडीपी होती ती 2020च्या तुलनेत 15 रुपयांनी कमी झाली, म्हणजे 60 रुपये आपली जीडीपी आहे. हे बरोबर आहे का? तर नाही, कारण याच्यात वाढलेली किंमत ही जे 5 रुपये आहेत हे याच्यात अजूनही समाविष्ट आहेत. आपल्याला जर खरंच या दोघांचं कंपेअर करायचं असेल तर काय करावं लागेल? महागाई कमी करावी लागेल. मग महागाई कमी करावी लागेल म्हणजे काय करावी लागेल? या किमतीवर या उत्पादनाला काउंट करावं लागेल. त्याला काय म्हटलं जाईल? रिअल जीडीपी. 2017च्या किमतीवर जेव्हा आपण 2020च्या प्रोडक्शनच्या किमतींना काउंट करू. का करू? कारण बेस इयर, आधार वर्ष आपलं 2017 आपण मानलं आहे. म्हणून आपण 2017च्या किमतीवर 2020चं प्रोडक्ट जेव्हा काउंट करू तेव्हा आपल्याला रिअल जीडीपी मिळेल, जी की असेल 75 रुपये. म्हणजे आपली जीडीपी किती रुपयांनी कमी झालेली इथे दिसेल? 30 रुपयांनी. आलं लक्षात? आणि अशा प्रकारे ही रिअल जीडीपी आहे. मला आता वाटतं की नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी तुमच्या लक्षात आली असेल. आता या नॉमिनल जीडीपीला जर रिअल जीडीपीने भाग दिला आणि यांना गुणाकार केला 100नी तर आपल्याला एक सूत्र मिळतं, त्याला म्हटलं जातं जीडीपी डिफ्लेटर. जीडीपी डिफ्लेटरचं सूत्र काय? नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी इंटू 100. आलं लक्षात? हे आहे जीडीपी डिफ्लेटर. सो ही आहे तुमची संकल्पना आणि मला वाटतं ही तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. आता पुढे पाहूया. बघा, आतापर्यंत आपण जे प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण यांचं जे आलेलं उत्पन्न आहे हे काउंट केलेलं नाहीये आणि जे अदनान सामी आणि फवाद खान यांनी पाठवलेलं उत्पन्न आहे याला देखील मायनस केलेलं नाहीये. आता आपण हे उत्पादन प्लस मायनस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, टाटा जॅग्वारच्या कंपनीचे जे शेअर होल्डर भारतात आहेत
ज्यांनी त्या कंपनीचे शेअर घेतलेले आहेत, ती कंपनी आहे भारताच्या बाहेर, ठीक आहे, त्यांना जे उत्पन्न प्राप्त झालं विदेशात असलेल्या भारतीयांकडून, हे उत्पन्न प्राप्त झालं, त्याला आपण काय करणार, ऍड करणार, कारण हे भारतात मिळालं. आणि जे भारतातून बाहेर पाठवलं गेलेलं धन आहे, आता फवाद खाननी त्याच्या घरी काही पैसे पाठवले विदेश, ठीक आहे, तर किंवा त्यांनी त्याच्या शेअर मार्केटमध्ये जे पैसे गुंतवले, विदेशी व्यक्तीने त्याच्या शेअर मार्केटमध्ये जे पैसे गुंतवले त्याला आपण मायनस केलं, तर आपल्याला काय मिळेल, निव्वळ कारक उत्पन्न म्हणजे नेट फॅक्टर उत्पन्न. आलं लक्षात, नेट फॅक्टर इन्कम आपल्याला इथे मिळेल. यामध्ये एक नोट करा की यात रेमिटन्सेस, गिफ्ट किंवा डोनेशन जे आपण दिले किंवा आपल्याला मिळाले, या सगळ्यांना ऍड केलं जात नाही. नो रेमिटन्सेस शॅल बी ऍडेड. ओके, नो रेमिटन्सेस शॅल बी ऍडेड, हे लक्षात घ्या, ठीक आहे. यानंतर आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता लक्षात घ्या की जीडीपी मधून, या जीडीपी मध्ये जर आपण निव्वळ कारक उत्पन्न जे आहे म्हणजे नेट फॅक्टर इन्कम जे आहे याला जोडलं तर आपल्याला एक किंमत मिळेल ज्याला आपण म्हणतो जीएनपी. जीएनपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय की जेव्हा बघा जीडीपी आणि जीएनपी मध्ये फरक काय, आता हे समजण्याचा प्रयत्न करा. जीडीपी आणि जीएनपी मध्ये फरक हा आहे की जीडीपी वस्तू आधारित संकल्पना आहे. म्हणजे काय की किती उत्पादन केलं गेलं, किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं गेलं ते जीडीपी मध्ये काउंट केलं. जीएनपी मध्ये आपण काय काउंट केलं किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन मध्ये आपण काय काउंट केलं की एकूण राष्ट्रीय राईट सकल राष्ट्रीय उत्पादन मध्ये आपण काय काउंट केलं की कोणी उत्पादन केलं, नागरिक आधारित संकल्पना. आलं लक्षात. आणि अशा प्रकारे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जीएनपी म्हणजे देशातील किंवा परदेशातील रहिवाशांनी एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे आर्थिक मूल्य. आता देशातील आणि परदेशातील रहिवाशांनीचा काय अर्थ आहे, भारतीय रहिवाशांनी, देशातील आणि परदेशातील भारतीय रहिवाशांनी, ठीक आहे. अशा प्रकारे याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हटलं जाईल, ठीक आहे. आता याच्यात लक्षात घ्या की जेव्हा या जीएनपी मधून आपण डेप्रिसिएशन किंवा मूल्य ह्रास मायनस करू तेव्हा आपल्याला मिळेल काय, नेट नॅशनल प्रोडक्ट. आणि या नेट नॅशनल प्रोडक्टला जेव्हा आपण मार्केट प्राइसवर काउंट करू, मार्केट प्राइस म्हणजे काय, बाजार मूल्य, यावर जेव्हा काउंट करू तेव्हा आपल्याला मिळेल भारताची राष्ट्रीय उत्पन्न की भारताचं नॅशनल इन्कम काय आहे ते आपल्याला इथे मिळेल. अजूनही एक मुद्दा बाकी आहे. बाकी काय आहे की आपल्याला नॅशनल इन्कम तर मिळालं, राष्ट्रीय उत्पन्न तर मिळालं, पण आपण रेमिटन्सेस, गिफ्ट, डोनेशन ऍड केले नाहीत. आणि असं नाहीये की भारताला फक्त रेमिटन्सेस, गिफ्ट आणि डोनेशन मिळतात, भारत डोनेशन देतो पण तर है ना, आणि जे भारताने डोनेशन दिले तेही आपण ऍड केले नाहीत. तर मग याबद्दल आता इथे लक्षात घ्या की जेव्हा या एनएनपीला किंवा या राष्ट्रीय उत्पन्न ऍट मार्केट प्राइस, एनएनपी नेट नॅशनल इन्कम ऍट मार्केट प्राइस मध्ये जेव्हा रेमिटन्सेस आणि डोनेशन जे मिळाले त्यांना आपण काय केलं, ऍड केलं. आणि जे रेमिटन्सेस आणि डोनेशन आपण पे केले म्हणजे दिले त्यांना मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, राष्ट्रीय डिस्पोजेबल इन्कम, याला म्हटलं जातं NDI, ठीक आहे. हे UPSCच्या लेवलची कहाणी आहे. हे UPSC करणार असाल तर याला लक्षात ठेवा, नाही करणार असाल तर सोडून द्या, काही हरकत नाही, ठीक आहे. सो ह्या संकल्पना आहेत, या संकल्पनांना नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये बेसिक काय आहे, बेसिक हे आहे की जीडीपी वस्तू आधारित संकल्पना असते. जीडीपी वस्तू आधारित संकल्पना आहे, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे जीएनपी जी आहे ही व्यक्ती आधारित किंवा नागरिकता आधारित संकल्पना आहे. आणि अशा प्रकारे आता जर आपण वर्तमान जीडीपीचं जे कहाणी आहे ती आता पाहण्याचा प्रयत्न करूया. सो इंजिन्स काय आहेत जीडीपीचे, इंजिन असतात EFC, GFC आणि GFCF, ठीक आहे. आता हे काय आहे हे पाहण्या अगोदर हे लक्षात ठेवा की हे तीन जे आहेत हे जीडीपीचे मुख्य इंजिन मानले जातात, ज्यामध्ये PFCE याचा वाटा सगळ्यात मोठा तुम्हाला इथे दिसेल. GFCF चा वाटा याच्या खालोखाल असतो आणि GFCE चा वाटा याच्या मध्ये असतो, ठीक आहे. आता या आकड्यांशी तुलना केली तर तुम्हाला दिसेल की या आकड्यांमध्ये खूप जास्त फरक नाही आहे, कारण ही आपल्या वर्तमान स्थिती दाखवत आहे. याचा अर्थ असा की 17-18 पासून 19-20 पर्यंत येताना भारताची अर्थव्यवस्था खूप जास्त सुधारली नाहीये.
काहीही न समजता फक्त आकड्यांना बघून तरी एवढं कळतंय की नाही? कळतंय. ठीक आहे. आता यांना डिटेलमध्ये समजूया. PFCE म्हणजे काय? PFCE म्हणजे प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर. प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन म्हणजे काय? टेक्निकल टर्म्समध्ये उगीच जाऊ नका. याचा अर्थ असा आहे की अंतिम ग्राहकाने म्हणजे तुम्ही आणि मी ज्या वस्तू विकत घेतल्या किंवा जे टोटल कन्झम्पशन झालं, टोटल कन्झ्युम करण्यासाठी जो खर्च आपण केला, त्या एक्सपेंडिचरला इथे काउंट केलं जातं. ठीक आहे. आता जर आपण एक्सपेंडिचर केला तर काय होणार? मार्केटमध्ये मागणी निर्माण होणार. ठीक आहे. आपण खर्च केला म्हणजे आपण विकत घेतलं तर काय होणार की सप्लायर्सची मागणी निर्माण होणार आणि सप्लायरना मागणी निर्माण झाली तर काय होणार? इंडस्ट्रियलायझेशन जे आहे हे जोराने चालणार. GFCE म्हणजे गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी खर्च जो आपण आता पाहिला होता. ठीक आहे. आणि भांडवल उभारणी ग्रॉस फिक्स कॅपिटल. ठीक आहे. हे 3 जे असतात हे GDPचे महत्त्वाचे इंजिन मानले जातात. आणि 20 नंबर कॉलमवर या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर सुद्धा एकदा नजर मारा. आपला 2017-18चा एक्सपोर्ट 21.9 रादर इम्पोर्ट है ना, आणि एक्सपोर्ट 18.8 होता. आणि 19-20 मध्ये 18.7 एक्सपोर्ट आहे आणि 21.4 इम्पोर्ट आहे. इम्पोर्टमध्ये खूप जास्त बदल झालेला नाहीये. एक्सपोर्ट आपला स्टक झालेला आहे, तितकाच राहिलेला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा जो करंट सिनॅरिओ आहे तो आपल्याला हा दिसत आहे. आणि करंट सिनॅरिओ काय आहे की आपल्या अर्थव्यवस्थेच्या GDP मध्ये प्रचंड स्लोडाऊन दिसत आहे. पहिलं क्वार्टर जे होतं है ना, फायनान्शियल इयर 2019चं जे पहिलं क्वार्टर आहे त्यामध्ये 7.95% आपल्या GDP ग्रोथ रेकॉर्ड केली गेलेली आहे, जे सेकंड क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 2020 मध्येही आलेली आहे 4.5%. आणि मग कोविड क्रायसिस आलेला आहे आणि त्यामुळे आपली अर्थव्यवस्था धराशायी झालेली आहे. कारण काय काय बघा, इथपर्यंत येताना जी GDPच्या स्लोडाऊनची कारणं होती ती काय काय होती? PFC प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर यामध्ये स्लोडाऊन झालेलं आहे. आणि याला सरळ सरळ शब्दांमध्ये असं समजा, डिमांड मागणी कमी झाली. मागणी कमी का झाली? कारण आपल्याला सॅलरी वेजेस मिळाले नाहीत आणि त्यामुळे मागणी कमी झाली. मागणी कमी झाल्यामुळे काय झालं? सप्लाय कमी झाला. आता मागणीच नाहीये तर लोक प्रोडक्शन कशासाठी करतील? उद्योगधंदे थांबले. आणि उद्योगधंदे थांबल्यामुळे काय झालं? एक्सपोर्ट इंजिन सुद्धा थांबलं. आणि एक्सपोर्ट इंजिन थांबल्यामुळे आपली टोटल बघा, 2 जे इंजिन आहेत महत्त्वाचे, PFCE म्हणजे प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर आणि GFCE गव्हर्नमेंट फायनल कन्झम्पशन, त्याच्याच बरोबर भांडवल उभारणी देखील थांबली. या 2 इंजिन जे महत्त्वाचे इंजिन आहेत हे स्लोडाऊन झाल्यामुळे टोटल GDPची ग्रोथ जी आहे ही स्लोडाऊन झालेली आपल्याला आढळते. सो अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं लेक्चर आपण इथे कव्हर केलेलं आहे. हे आहे भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाची गणना. आणि याच्याच बरोबर अशाच प्रकारे अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था याची सिरीज थ्रू आउट द इयर सुरू राहणारे, पूर्ण वर्षभर सुरू राहणारे. एक्झाम डिक्लेअर झालेली आहे, जागे व्हा. लॉकडाऊनमध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, तुमचे रिव्हिजन सुरू झालेले आहेत. आणि अशा प्रकारची बॅच आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे. 25 जून 2020 रोजी ही बॅच सुरू होत आहे. ऑनलाईन बॅच आहे, याचा फायदा घ्या. याच्यात महाराष्ट्राचे सगळे मोठे फॅकल्टी ज्यांना शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे, यशदा आणि SISCची फॅकल्टी टीम मेंबर आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. सो रजिस्ट्रेशन करा. याच्यासाठी जे आवश्यक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही व्हॉट्सॲपवर, कॉलवर, ईमेलवर विचारू शकता. मिथिला IAS अकॅडमीच्या व्हिडिओ सिरीजना पाहत राहा आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फर्दर स्टडीज. थँक्यू.